हम्म. आणि मग तुम्ही सेशन डिरेक्टली सुरू करू शकता. राईट. राहुल सर, तत्पूर्वी मला फक्त त्यांच्या सरांबद्दल थोडेसे दोन शब्द बोलायचे आहेत की गौतम सर जे आहेत ते अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव आहे या क्षेत्रामधला. आणि त्यांनी VRS घेतलेली आहे. ते रिटायर्ड रेल्वे ऑफिसर आहेत. आणि आजचा जो सेशन आहे त्यांचा, त्याच्यामध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट विथ ॲग्रिकल्चर आणि खास करून तरुणांसाठी म्हणून तो सेशन आहे. I want to thank him and I want to welcome him to help us here and to guide us, to give guidance to all the youngsters who are present here today. So I want to welcome him. Sir, thank you so much for doing this. Over to you. तुम्ही तुमच्याकडे स्क्रीन असेल तर स्क्रीन शेअर करू शकता, समजा काही प्रेझेंटेशन असेल तर. अदरवाईज आपण असं जरी बोलतो तरीही चालू शकेल काही. सर सध्या माझ्याकडे अवेलेबल नाहीये. अच्छा, काही हरकत नाही सर. मी आहे साईटवरती. बर. त्यासाठी मी काही तुम्हाला आता देऊ शकत नाही, परंतु मी तुम्हाला विदिन 2-3 मध्ये तुम्हाला देईल या गोष्टी. चालू शकेल. राहुल सर, तुम्हाला रेकॉर्ड करता येणं शक्य आहे का? मग स्क्रीन शेअर करून जे पॉइंट्स सांगताय ते पॉइंट्स रेकॉर्ड करता येणं शक्य आहे का? यू मीन मीटिंग नोट्स, राईट? येस, मीटिंग नोट्स. हो, आय डू आणि दॅट. त्याच आपण समोर ठेवूया. जे पॉइंट्स सर बोलणार आहेत त्याबद्दल पण तिथे आपण मांडणी करू, म्हणजे सरांना सुद्धा ते रेफर करता येऊ शकेल. Sure. So you want me to share my screen and do that, येस right? प्लीज, येस प्लीज. MOMच्याच डॉक्युमेंटमध्ये हो, शेअर करू. इथेच खाली जो डिस्कशनचा भाग आहे डिस्क्रिप्शन. येस. तिथेच आपण ते टाकू. गौतम सर, तुम्ही सुरू करू शकता सेशन. ओके सर. सर्वांना जय भीम. प्रथमतः मी माझी ओळख करून देतो. माझं बेसिक नेटिव्ह आहे तो सोलापूर आहे. सोलापूर आणि त्याच्यानंतर पुणे, विविध रेल्वेच्या डिपार्टमेंटला परीक्षा वगैरे पास करून पुण्यामध्ये मी VRS घेतलेली आहे. फक्त आणि फक्त मी माझ्या सर्व्हिसमध्ये पूर्ण भारतभर फिरत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात येत होती सतत, की ऍग्रिकल्चरचा फील्ड येणारा जो काळ आहे तो अतिशय म्हणजे चांगला काळ असेल. त्याचबरोबर जे काही रोग आपल्याला लागलेले आहेत, मानसिक रोग म्हणा किंवा खाण्यापासून जे तयार होतात, त्याचं मूळ आहे हे आपलं डाएट आहे. आणि डाएट इतकं चुकलेलं आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी मोटिवेटेड म्हणजे जे म्हणतो ना आपण असे फार्मर्स तयार होत आहेत. आता मी माझ्या एक्सपर्टीज मध्ये मी तुम्हाला ऍग्रिकल्चरमध्ये केमिकल फ्री, मी ऑर्गॅनिक हा शब्द वापरत नाही, कारण त्याचे फारच शकल निघतात नंतर त्याची. आपण केमिकल फ्री फार्मिंगवरती माझा 14-15 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्या अगोदर रेल्वेमध्ये 32 वर्षे सर्व्हिस झालेली आहे. रेल्वेमध्ये मी टेंडर, सिव्हिल इंजिनिअरिंगचे टेंडर्स, बजेट आणि एस्टिमेट करून त्याचं पूर्ण A to Z ऍक्टिव्हिटी मी करत होतो. आता जरा ऍग्रिकल्चर आणि माझी रेल्वेला कन्सल्टन्सी चालू आहे. आता ऍग्रिकल्चरमध्ये मी हा विषय निवडायचं कारण असं होतं, आंबेडकरी लोकांकडे जी उपलब्ध असलेली शेती, वडिलोपार्जित म्हणा किंवा आजोबापासून आलेली शेती, त्याचा उपयोग अजूनपर्यंत कुणी केलेला नाहीये. आणि आपल्याला गर्व असला पाहिजे की आपल्याला शिक्षणाचं जे काही बेनिफिट आज आपण घेतो आहोत आणि अशा ई माध्यमातून आपण बोलतो आहोत, तो त्यांना मी वंदन करून मी तुम्हाला पुढच्या गोष्टी करतो. फर्स्ट ऑफ ऑल माझ्याकडे 10 पॉईंट मी मिनिमम काढलेले आहेत ऍग्रिकल्चरचे. आपल्याकडे असलेली अवेलेबल ऍग्रीलँड, 2 नंबरचा मुद्दा आहे अवेलेबल नॅचरल रिसोर्सेस, 3 नंबर आहे मॅनपॉवर, 4 नंबर आहे ऑन साईट इन्स्पेक्शन क्रॉप सजेशन्स, 5 नंबर आहे. आता याच्यामध्ये मी हाही विचार केलेला आहे की आपल्या मुलांनी थोडस गावाकडे थांबून त्याचा आनंद, मायग्रेशन न होता जर सपोर्टिव्ह सिस्टमला थांबलं तर आपल्या शेतीमध्ये
तर त्यांना एक उत्पन्नाचं साधन आपण उपलब्ध करून देऊयात. आपला आता हा जो ग्रुप शेलार सरांनी उभा केलेला आहे आजच्या मीटिंगच्या माध्यमातून, आणि विविध एक्सपर्टीज मी पाहतोय आता, मोटिवेटेड एक्सपर्ट सगळे एक्सपर्टेड आहेत. तर थोडंसं आपण त्याला जर कमर्शियलाइज केलं तर मी तुम्हाला कंपॅरिझन रेल्वेचा पण सांगते की त्याला कसा आपल्याला टच करता येईल. तर बायबॅक सिस्टीम, बाइंडेड प्रोड्युसर आणि परचेसर, ऍटलीस्ट 6 महिन्याचा मी प्रोजेक्ट उभा केला होता इथं पुण्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये आपण चेंजेस करू शकतो, ह्याच्यामध्ये उत्पन्न जनरेशन होऊ शकतो, आणि एखाद्या होतकरू मुलाला गावातच ऍटलिस्ट आपण 8 ते 10 हजार रुपये उपलब्ध करून देऊ शकतो विदिन द हाफ एकर मध्ये. त्याच्यानंतर आपल्याकडे भारतामध्ये 30 प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्या उपलब्ध आहेत. आपण त्याचं सेवन करतो. त्याची वर्गवारी मी करून घेऊन ऑन दॅट त्याच्या बेसिसवरती पुण्यामधलं जे काही गोष्टी आहेत, किट किट लेवलला मी माझा प्रयोग केला होता पुण्यामध्ये. तर 7 दिवसाचं किट म्हणजे 6 दिवसाचं 4 कुटुंबासाठीचं लागणारं मटेरियल मी ऍट अ स्ट्रोक एकाच वेळी त्यांना डिलिव्हर करत होतो. तर तो आमचा प्रोजेक्ट फार सक्सेस झाला. राज्य शासनाचे त्यावेळेचे कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा उचलून धरला होता हा. आणि आम्ही जवळजवळ प्रत्येक दिवशी 50 ते 60 लोकांना आम्ही हे डिलिव्हर करू शकत होतो ऑर्डर प्रमाणे. आणि शाश्वत त्याच्यानंतरचं आहे की शाश्वत फार्मिंग आहे. शाश्वत फार्मिंग म्हणजे काय की मी समजा माझा एक जिथे मुलगा गावाकडे आपण जर ठेवला तर त्याला उत्पन्न कसं मिळवून द्यायचं आहे, आणि त्याच्याकडनं बायबॅक घेऊन पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये त्याचं कसं सेल आउट करायचं आहे, हे जे मी हे बनवलं होतं पूर्ण माझं प्रेझेंटेशन. त्याचबरोबर बल्क जो काही करायची कोणाची इच्छा असेल त्या सुद्धा गोष्टीवरती मी अभ्यास केला होता. तर तो सुद्धा यशस्वी झाला होता. त्याचबरोबर मी सॅम्पल म्हणून आज तुम्हाला फक्त पालक ह्या विषयावरती सांगेल का, तर बऱ्याच ठिकाणी पाण्याची उपलब्धता, लेबरची उपलब्धता आणि पैशाची उपलब्धता ह्याचा बराचसा परिणाम आहे. आणि जे काही एन्व्हायरमेंटलचं डिस्टर्बन्स चालू आहे त्या दृष्टीने मी आज सजेशन तुम्हाला हे करणार आहे. पारंपरिक शेती न जाता आज जसं आपल्याला इकॉनॉमीमध्ये सांगितलं गेलं, मागणी तसा पुरवठा करा. तर मागणी आपल्याला जर 146 कोटी लोकसंख्येला त्यातले 10% पण आपल्याला मिळणार नाहीत. 1% मायक्रो जरी विचार केला तरी आपल्याला सफिशियंट होऊ शकतं ते. हा एक माझा सब्जेक्ट आहे. दुसरी गोष्ट, रेल्वेमध्ये IRCTC म्हणून एक ऑर्गनायझेशन काम करते, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम हे आहे. त्याच्या माध्यमातून फक्त SC ST आणि OBC लोकांसाठी जे काही बजेट वर्षाचं सँक्शन होतं टू परचेस दी ऍग्रिकल्चर काय आयटम्स आहेत जे रेग्युलरली युज्ड इन द मुव्हिंग ट्रेन्स. म्हणजे आपल्या ज्या ट्रेन चालतात तिथं जे त्यांचं पॅन्ट्री असतं किंवा बेसला जे त्यांची पॅन्ट्री असते त्यांना ते मटेरियल सप्लाय करायचं. तर 2-3 वर्षापासून त्याला गव्हर्नमेंटच्या सुद्धा सपोर्टिव्ह आहेत. फक्त त्यांचं एवढंच आहे की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून तुम्ही आमच्याशी अप्रोच व्हा. तर सगळ्यांना सांगायला हे आवडेल, तर 3 ते 4 हजार कोटीचं बजेट असतं सर हे परचेसिंगचं. हे कोणाला माहिती नाहीये आणि कोणी सांगत नाहीये. त्याच्यापैकी 4% फक्त SC ST आणि OBC लोकांसाठी आहे. तर त्याचा प्रयोग आम्ही करायचा प्रयत्न मी सोलापूर जिल्ह्यामध्ये केला होता. माझ्याकडे जवळजवळ 60 ग्रुप तयार केले होते मी आत्मा ऍग्रिकल्चरच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात. आणि आम्ही अवॉर्ड विनिंग ग्रुप होतो तिथे. ABP माझावरती 2016-17 सुद्धा आमचे इंटरव्ह्यू झाले, म्हणजे मुलाखत झाल्या होत्या. नाबार्डच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाला एक 50,000ची गाय, गिर गाय आम्ही जी गुजरातनं आणली होती ती त्यांना दिली होती. तर ती एक सिस्टीम आम्ही डेव्हलप करून घेतली आणि प्रोजेक्ट आमचा सक्सेस झाला. तो त्याला अप्रिशिएट केलं. पूर्ण गाव जवळजवळ 3,500चं गाव एकत्र आलं आणि त्यांनी मग ती आता ऍक्टिव्हिटी चालू ठेवलेली तिथे माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये. तर आपण आता आपल्या लोकांसाठीच्या गोष्टी जेव्हा आपण करणार आहोत आणि आपला प्लॅटफॉर्म मिळत असेल तर माझ्याकडे एक्सपर्टीज आहेत
फक्त त्या माणसानी आत्ताची आपली जी ताकद आहे, शारीरिक असेल किंवा मानसिकता असेल, कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त आपण आउटपुट घ्यायचा आहे. हा माझा म्हणजे माझा हा मोटिवेशन होता आणि तो मी सक्सेस केला. माझ्या स्वतःच्या 2 एकर शेतीमध्ये मी पारंपरिक शेती म्हणलं तर मी एक डाळिंबाची बाग डेव्हलप केली. 1 एकर मध्ये 575 झाडं मी लावली होती. लावल्यानंतर 3 वर्षामध्ये त्याचं क्रॉप म्हणजे आपण हार्वेस्टिंग स्टार्ट करतो. दरम्यान 3 वर्षामध्ये मी त्याच एरियामध्ये फाउंडेशन वरती तुमचं काकडी, त्याच्यानंतर तुमचं कारलं आणि टमाटे शेती आणि थोड्याशाच एरियामध्ये म्हणजे 10 गुंठ्यामध्ये मी व्हेजिटेबल डेव्हलप केले होते. तर हा प्रोजेक्ट अतिशय लोकांनी उचलून धरला तिथं 2 वर्षामध्ये. कारण त्याच्या बांधाचा पूर्ण उपयोग केला होता आणि मी काही म्हणजे असं काही त्याला रॉकेट सायन्स लावलं नव्हतं. जे काही सोपवला सगळेजण सांगतात त्यामध्ये की खर्चिक गोष्टी सांगतात की तुम्ही पॉलिहाऊस करा किंवा पॉलिटेकल करा किंवा तुम्ही ते मल्चिंग पेपर यूज करा, या अशा काही गोष्टी सांगतात जे की आपल्याला इनिशियल स्टेजला काही गरज नाहीये. तुम्ही जेव्हा मोठ्या गोष्टी करणार त्यावेळेला त्या गोष्टी आपण त्याचा विचार करू शकतो. परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला जर करायचं असेल तर माझ्याकडे 2 एकरचा पूर्ण प्रोजेक्ट तयार आहे. त्याच्यामध्ये बांधावर कुठली झाडं लागली पाहिजेत, त्याचं किती दिवसांनी आपल्याला त्याचं उत्पन्न मिळेल आणि ते लॉंग टाइम कसं राहील. त्याच्यामध्ये चिंच आहे, त्याच्यामध्ये आपला शेवगा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जे अंतर्गत प्लॉट आपण तयार करतो पालेभाज्यांसाठीच त्याची जी छोटी छोटी बांधा आहेत तिथं लसूणची पेरणी आहे. त्याचबरोबर कंदाची भाजी आपण करू शकतो. त्याचबरोबर आपण त्याच पाण्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा पाणी द्यायची गरज नाहीये. एकच ड्रीप लाईन वरती आपण ह्या गोष्टी करू शकतो. आता त्यातल्या त्यात सोपा मार्ग जर विचार जर आपण केला, बऱ्याच ठिकाणी बोर असतो आणि बोर फक्त अर्धा 1 तास चालतो. त्या अनुषंगाने जर आपण विचार जर केला तर आपल्याकडे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अशा 2 पालेभाज्या आहेत की त्याच्यावरती मी माझे 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 फोकस चेंज झाले आणि त्या लोकांनी एवढी मोठी त्यामध्ये इकॉनॉमी डेव्हलप केली. एक म्हणजे आहे तुमचा पालक आणि दुसरी आहे तुमचं अळूच्या भाजी. हे एकदा तुम्ही प्लांटेशन केल्यानंतर ऍटलीस्ट 2 वर्षे तरी तुम्ही नुसतं ते खोडून त्याच्यावरती पैसे कमवू शकता आणि ह्याला एक्स्ट्रा पाणी द्यायची गरज नाही. वन टाइम तुम्ही पाणी द्या आणि मिनिमम त्याचं नॅचरल शेणखत आणि गोमूत्र आणि एक निरीमून संस्था आहे नागपूरमध्ये, त्यांचे काही हे आहेत फवारणी औषध आहेत ते केमिकल फ्री आहेत. त्यांचा वापर जर केलात ना सर तर भाज्यांची जी ओरिजिनल टेस्ट आहे जी आम्ही लहानपणी खाल्लेली आहे त्याचं मेंटेन होतं आणि नॉर्मल टेम्परेचरला स्पिनॅच 6 दिवस टिकतो, काळा पडत नाही किंवा त्याची कुठली टेस्ट चेंज होत नाही. हा माझा पहिला प्रोजेक्ट सक्सेस झाला आणि मग त्याच्यानंतर मी पुढच्या प्रोजेक्टला माझी 2 एकरची इकॉनॉमी शेती मी उभा करून घेतली. त्याच्यामध्ये पेशन्स लागतात. दुसरं काय आहे की तुमचं थोडस ज्याला 2 पैसे लावून म्हणजे प्लॅनिंग मध्ये जर केलात तर निश्चितच त्याच्यातनं अतिशय सुंदर प्रोजेक्ट हा होऊ शकतो आणि आपल्या लोकांनी हा विषय घ्यावा. कारण का येणारा जो काळ आहे, आज 146 कोटी लोकसंख्या आहे आणि आता मला वाटतं मागच्या आठवड्यामध्येच एक न्यूज आलेली आहे की ती 2040 वर्षात 170 कोटी लोकसंख्या होणार आहे. आपण इम्पोर्ट एक्सपोर्टच्या गोष्टी करतो परंतु आपण एकत्र नाहीये. त्याच्यासाठी आपल्या भारत देशामध्येच एवढं लोकांना खायला हवं आहे आणि आपल्याला पुणे शहरीच एवढं मोठं आहे शहर. जर आपल्याला इथं सिस्टीम उभा करायची असेल तर त्या सिस्टीम वरती सुद्धा माझा 10-12 वर्षाचा अभ्यास झालाय. मी विदिन द सोसायटी उदाहरणार्थ 100 लोकांची सोसायटी जर असेल 100 उमऱ्यांची, त्याच्यापैकी आपण 50ही ग्राहक पकडले आणि तिथलाच एखादा आपला गुरु मुलगा किंवा ते आजी आजोबा जरी पकडले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही डिस्ट्रीब्युट करा, त्यांना आपण काही अमाऊंट देऊन त्यांना उभा करू शकतो. तर हे सुद्धा सिस्टीम मी सक्सेस करून दाखवली की तुम्ही
त्या सोसायटीच्या बाहेर जाऊ नका. का? आज पुण्यातली वाहतूक व्यवस्था, पुण्यातलं जे बाहेरचं वातावरण किंवा जे काही चाललेलं आहे, आपल्याला त्या गोष्टीमध्ये न जाता जर फोकस्ड आपण जर हा विचार जर केला, तर प्रत्येक आपण आपल्याच एरियामध्ये, आता जसं की सरांना माहित आहे की मी पिंपळे सौदागरीत राहतो. माझ्या 500 मीटर मध्ये ऍटलिस्ट 2,000 उमऱ्यांच्या सोसायटी आहेत. तर आपण तेवढाच फोकस जरी ठेवला आणि त्याच्यातले फक्त आपल्याला आठवड्याला एक 20% लोकांची जरी डोर सर्व्हिस मिळाली, तरी आपला प्रोजेक्ट सक्सेस होऊ शकतो. ह्याची मला शाश्वती आहे. परंतु तशी टीम आपल्याला डेव्हलप करावी लागेल. ह्याच्यामध्ये इकॉनॉमी कशी आहे, काय आहे, आपण जेव्हा, माझी इच्छा अशी आहे की आपण इथं बोलण्यापेक्षा समोरासमोर बसून मी तुम्हाला प्रेझेंटेशन देऊ शकतो आणि मग त्याच्यानंतर मग फर्दर आपल्याला काय करायचं ते आपण गोष्टी डिसाईड करून फ्री टू एअर करता येईल किंवा कसं करता येईल आपण आपण ठरवूयात ह्या गोष्टीला. तर हा माझा बेसिक विषय आहे. ज्यांना ज्यांना माझ्या टीमच्या माध्यमातून काही तुम्हाला त्याची नो हाऊस घ्यायची असेल फार्म शेतीच्या ह्याच्यामध्ये, आणि एकदम साधा आहे. समजा मी आज माझं वय 57 वर्षाचं आहे आणि माझी ताकद नाही की मी 5-5 एकरचं काम करू शकतो, कारण का लेबर अवेलेबल होत नाही आणि मी मशिनरी चालवू शकत नाही, कारण तेवढी ताकद, तेवढी मेहनत, उन्हाचा त्रास आणि बाकीच्या गोष्टी असतात, शारीरिक त्रास झालेले असतात. तर मिनिमम क्षेत्रामध्ये मी स्वतः मी फक्त 10 गुंठेच काम करतो आणि मला माझं फूड मिळतंय आणि त्याचबरोबर माझ्या कुटुंबाला सुद्धा फूड चांगलं मिळाल्यामुळे, केमिकल फ्री मिळाल्यामुळे आजारी पडायचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे माझा मेडिकलचा खर्च कमी झाला. आणि म्हणजे तुम्हाला सांगायचा आनंद वाटेल, कोविडमध्ये देखील सुद्धा आम्ही पूर्णच्या पूर्ण त्या एरियामध्ये त्याचं पूर्ण सेवन केलं आम्ही. आणि माझ्या कुटुंबाला किंवा माझ्या सगळ्या भावांच्या कुटुंबांना कुणालाही का त्याचा त्रास झाला नाही. तर हा ऍडव्हान्टेज फार मोठा. आणि त्याच्यानंतरचं जे काही डेव्हलपमेंट झालेलं आहे, आणि आजची स्टेज आता आम्ही अशी आहोत की आम्ही कन्सल्टन्सी ग्रुप उभा केलेला आहे. त्या माध्यमातून आपण प्रत्येकाला, ज्याला ज्याला इंटरेस्ट आहे, ज्या ज्या एरियामध्ये व्हिजिट करून आम्ही, म्हणजे ऍक्च्युली आपल्याला साईट लोकेशन बघावं लागतं. प्रत्येकाचं तिथला एरिया काय आहे, काय बोलतो तो सांगावा लागतो. ह्याच्यामध्ये आपल्याला झोन वाईज काम करता येईल. म्हणजे नागपूर झोन असेल तर नागपूरमध्येच त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं, पुण्या मुंबईमध्ये आणायचंच नाहीये, कारण ट्रान्सपोर्टेशन आणि त्याचं जे नुकसान जास्त होतं. किंवा औरंगाबाद झोन आहे तर औरंगाबाद शहर सुद्धा मोठं आहे. जसं सोलापूर पुणे अंतर जवळ आहे, तर आपण पुणे हे निवडू शकतो. आणि जसं आता एक सर मुंबईमध्ये आहेत, त्या सरांच्या माध्यमातून आपल्याला मुंबईमध्ये पण आपण ह्या गोष्टी उपलब्ध करू शकतो. प्रत्येकाला एक ड्युटी आपण डिफाईन करू आणि त्या अनुषंगाने त्या व्यक्तींनी कामं करायची आहेत. आणि मला आनंद वाटतोय की आयटी मध्ये असल्यामुळं आपण एखादा आयटी सॉफ्टवेअर डेव्हलप करून तो जरी आपण ह्याच्यामध्ये वापरता आणला, तर आपण विदिन द पुणे शहरामध्ये एखाद्या शॉप घेऊन तिथं मुलं किंवा मुली ठेवून त्याचा फॉलोअप, गाडी कुठं आली, कशी आली, क्रॉप कसे आहेत, ह्याचं सगळं आपण सिस्टीम उभा करू शकतो. त्याच्यासाठीचा बेसिक मी गोष्टी बसून सांगू शकतो तुम्हाला. हा माझा ऍग्रिकल्चरचा हा प्रोजेक्टच्या दृष्टीनं आजचा विषय राहील. आपणा कुणालाही काही ह्याच्या बाबतीत मला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता. त्याचबरोबर रेल्वेच्या माध्यमातून माझ्याकडे रेल्वे टेंडर्स आणि ह्या गोष्टी आहेत. रेल्वे संदर्भात तुम्हाला काही गोष्टी लागतील तरी चालतील, तुम्ही मला सांगू शकता. रेल्वेच्या डोअरला बल्क रिझर्वेशन बुकिंग आहे किंवा टुरिझम आहे, किंवा तुम्हाला रेल्वेच्या माध्यमातून फॅमिली बुकिंग करून जायचं आहे इकॉनॉमी रेटमध्ये, ती सुद्धा मी सेवा आहे. कारण रेल्वेत असल्यामुळं मला तो नॉलेज सुद्धा आहे माझ्याकडे. त्याचा सगळ्यांनी उपयोग करून घ्यावा आणि एक सेवा म्हणून आपण त्या गोष्टी करू शकतो. तर हे थोडक्यात मी माझी ओळख करून तुम्हाला हे सर्व माझं सांगितलं. आपण राहुल सर, हॅलो हॅलो, हा बोला ना. माझी एवढीशी ओळख सध्या तरी काफी आहे, म्हणजे पूर्ण आहे. त्याच्या येस. पुढे आपण जर
तुम्हाला आता कोणाला काही ह्याच्या गोष्टीवरती आपण डिस्कस करू शकतो. माझे काही म्हणजे मी तयार आहे त्यासाठी. तर बोलू का? हा बोला ना. साहेब जय भीम. आत्ता तुम्ही म्हटलं की आपण प्रत्यक्षात भेटून याच्यावर चर्चा केली पाहिजे. तर मी मागच्या वेळेस तुमचं हे सेशन ऐकलं. त्यावेळेस हम्म, म्हणजे मला तुमचा कॉन्टॅक्ट भेटला नाही. तर हम्म. माझी इच्छा आहे की तिथं प्रत्यक्षात तुमच्यासोबत येऊन चर्चा करावी. मी कात्रजला राहतो बेसिकली. पण आज ओके सर. तुम्हाला वेळ भेटेल का, म्हणजे जर भेटायचं असेल तर? सर मी आता ऍक्च्युली मी तुम्हाला आता माझ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की मी रेल्वेमध्ये आहे आणि माझ्याकडे आता सध्या गुरुवारी आम्ही एक नवीन लाईन ओपन करतोय, त्याचा मी कन्सल्टंट आहे. म्हणजे पुणे कोल्हापूर जे रेल्वेची डबल लाईन चालू आहे त्याचं जे काही इनॉग्रेशन आहे ते बुधवारी आहे. आता तोपर्यंत तर मला काही म्हणजे आपण भेटू शकत नाही. प्रोबॅबली आपण ह्या आठवड्यामध्ये कधीही भेटू शकतो, बुधवारच्या नंतर. चल ठीक आहे. आज 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 नाहीये. आज मी ऑलरेडी मी साईटवरती आता मी निघालेलोच आहे. त्याच्यामुळे थोडस अडचण. आपल्याला बसून सर बोलायचा उद्देश माझा हाच आहे, कारण हा विषय तसा नॉर्मल पब्लिकली बोलला जात नाही किंवा डीपली कोणी सांगत नाही. समोरासमोर बसल्यानंतर की आपल्याला त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील, म्हणजे आणि मग आपण पुढे जाऊ शकतो. ठीक आहे. थँक्यू. हा, हा. राहुल सर. हॅलो. हा सर. हॅलो. हा राहुल सर, फक्त माझ्या एक रिक्वेस्ट आहे ना, आता आपला जे काही ग्रुप असेल किंवा अजून कोणी नवीन येतील तुमच्याशी जॉईन होतील आपला हम्म, हा सेशन अपलोड झाल्यानंतर, हम्म. आणि तिथं फक्त कॉमेंट्समध्ये एवढंच टाका की बिफोर कॉलिंग, म्हणजे की व्हॉट्सअप मेसेज टाका आणि आपण कुठल्या रेफरन्सने आलेलो आहोत. म्हणजे काय होतं, खूप वेळेला असं होतं की म्हणजे माझं थोडं आपल्या इंडियामध्ये रेल्वेचा ग्रुप, रेल्वे कर्मचारी आणि त्यांचा ग्रुप फार मोठा आहे आणि अधिकाऱ्यांचा वेगळा ग्रुप आहे आणि सर्कलचा वेगळा ग्रुप आहे. त्याचबरोबर ऍग्रिकल्चरचा देखील जिल्हा वाईज ग्रुप आहे. पटकन लक्षात येत नाही की कोण कुठून कसं बोलतो. बरोबर बरोबर. तेवढी माझी रिक्वेस्ट फक्त आपल्या ह्याच्यामध्ये टाकून ठेवा. शुअर शुअर. हा, हा, हा. राहुल सर, मी काय सजेस्ट करू शकतो का? हा बोला ना. हा, ऍक्च्युली मी बोलत होतो, सरांनी जर सांगितलं की मला तुम्हाला कोणाला भेटायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअप करून द्या. तर हम्म. आपण हो. सरांना एक ग्रुपमध्ये ऍड करून बाकी सगळे जे काही मेंबर्स आहेत तिथे आपण करू शकतो. आणि वीक मध्ये एक दिवस आपण सर्वे जाऊन सरांना एक एक टाइम भेटू शकतो, जेणेकरून त्यांचाही वेळ वाचेल आणि सर्वांना एक सोबत माहिती पण भेटेल. हो बरोबर. आपण तो अगदी. सीजीसी ग्रुप त्याच्यासाठी वापरू शकतो. हम्म. हॅलो. हा. सॉरी, आय थिंक प्रश्न घेण्यापूर्वी आपण फक्त आभार म्हणूयात आणि रेकॉर्डिंग थांबूयात. पण मला विचारायचं आहे की मे बी हा प्रश्न आपण रेकॉर्डिंग मध्ये घेतला की हम्म, तरुणांनी काय एज्युकेशन घेतलं पाहिजे यासाठी, या क्षेत्राकडे वळण्यासाठी, आणि काय तयारी केली पाहिजे. समजा कोणी BA किंवा BCom असेल हम्म. तर त्यांना या क्षेत्रामध्ये येण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, किंवा तुम्ही जी म्हणाला सिस्टीम बांधली पाहिजे, त्या सिस्टीम मध्ये जे मेन कंपोनंट्स आहेत ते काय काय असू हम्म. शकतील याच्याबद्दल थोडी माहिती सांगता येईल? हो, सांगेल ना सर. मी सांगू शकतो. आता आता मी सांगू दे का तुम्हाला? प्लीज. हो, आत्ताच बरं पडेल कारण की आपण रेकॉर्ड करतोय म्हणून. ओके, ओके. तर ह्याच्यामध्ये बेसिक गोष्टीमध्ये आता असं आहे, अं, जसं की मी तुम्हाला माझं पहिलंच सांगितलं की माझं रनिंग एज 57 आहे. म्हणजेच काय, आपण जर तुम्ही जर तुमचा प्रश्न जो आहे बीकॉम झालेला मुलगा किंवा 12वी झालेला मुलगा किंवा 10वी झालेला मुलगा, आता ह्यांना आपल्याला जर बेसिक गोष्टीकडे जर वळवलं नाही, थोडंफार गोष्टी, जसं पूर्वी लहानपणी आम्ही, माझे आई वडील सुद्धा मला म्हणायचे की जर दोन भाऊ असतील तुम्ही घरामध्ये, नो डाऊट की खूप मुलं असायची, पण दोन भाऊ असतील तर एक देशासाठी जाईल आणि एक घर सांभाळेल. तर घर सांभाळायची डेफिनेशनच वेगळी होती त्यावेळेला होती.
शेती पाहेल, घरातल्या कुटुंबाला पाहेल, ह्या गोष्टी होत्या. त्यामुळे कुटुंब व्यवस्था स्ट्रॉंग होत होती. आता ती गोष्ट राहिलेली नाही. सगळ्यात दुसरी आणि त्याच्या पुढची गोष्ट आलेली की ही जी काही ई मीडिया जी आलेली आहे किंवा ह्यात मुलं आहेत ना गुरफटलेली आहेत, त्यांना आपल्याला जर डायव्हर्ट करायचं जर असेल तर त्यांना गावामध्ये गावामध्ये दोन पैसे कसे मिळतील ह्याचा आपण बेसिक प्रश्न केला पाहिजे, की ना की त्यांना यूज करून घ्यायचं आपल्याला त्यांना. म्हणजे की जर पुण्यामध्ये एखादा, आता माझ्या हाताखाली जवळजवळ 10 ते 15 सिव्हिल इंजिनिअरिंग पोरं आहेत व्हेरियस लोकेशनचे महाराष्ट्रात आलेले. तर इतकी वाईट अवस्था आहे सर की त्यांना बजेट काढता येत नाही सर एका बिल्डिंगचं. एज्युकेशनची पातळी एवढी खाली गेलेली आहे. दुसरी गोष्ट, ते पुण्यामध्ये येतात, 15-20 हजार 25 हजार पगारावरती जॉईन होतात आणि मग बाकीच्या गोष्टीचं इथं जेव्हा बघतो आपण, ज्या बरोबर पुणे ट्रान्सपोर्टेशन राहायचे आणि बाकीच्या गोष्टी जे हे लागतात ना, त्याच्यामध्ये ती इकॉनॉमी होत नाही. परंतु मी एक प्रोजेक्ट असा सोलापुरात केलेला आहे. माझ्याच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांना मी सोलापूरमध्येच उपलब्ध करून दिला, की तुम्ही पुण्यामध्ये 15 हजारची गोष्ट बघता परंतु आई वडील सोबत नसतात. तुम्ही सोलापूरमध्ये राहा, मी तुम्हाला 12 ते 13 हजार रुपये कमवून देऊ शकतो, पण तुम्ही ह्या गोष्टी करा. तर ती दोन मुलं उभा येतात, मलाही सांगायला आनंद वाटेल, आणि ते स्वतःच्या आई वडिलांसोबत राहतात. व्यवस्थित त्यांचं कुटुंब पण झालेलं आहे, दोघांचेही मॅरेज झालेले आहेत. तर आपल्याला अशी सिस्टीम उभा करायची आहे की ज्या करून मुलं आपल्याकडे शिक्षण झाल्यानंतर माझं ते कामच नाही किंवा काही नाही, ह्याच्या हातला पहिला डोक्यातला त्यातला न्यूनगंड काढायचा आहे. सुरुवातीला त्यांच्या पॅरेंट्सनी त्या मुलाला ऍटलिस्ट 12 महिने तरी त्याच्या पाठीशी उभे राहायचे फायनान्शियली, आणि होऊ दे नुकसान, नुकसान माणूस पडल्यानंतरच उभा राहणार आहे. तर ह्या मानसिकतेचा जर आईवडिलांनी उपयोग करून घेतला आणि निश्चितच तो मुलगा आपल्या गावामध्ये तो उभा राहील. जे की 15-20 हजार इथं पुण्यामध्ये येऊन काम करण्यापेक्षा स्वतःच्याच गावामध्ये जर तो 10 ते 15 हजार कमवत असेल तर हा प्रोजेक्ट मला त्यावेळेला योग्य वाटला आणि त्याचं मी इम्प्लिमेंटेशन केलं. आता ह्याच्यासाठी बेसिक गोष्ट आपल्याला काय करायचं आहे की तो जो शिकलेला आहे, जसं तुम्ही म्हणता की बीकॉम असेल किंवा आर्ट बी असेल, परिस्थितीने पुढे शिकवणं असेल किंवा काही गोष्टी असतील, कारण वेगवेगळी असू शकतात प्रत्येकाच्या गावामधली. अशा मुलाला प्रथमतः आपल्याला मानसिकता तयार करावं लागेल, आणि त्या मानसिकतेमधनं तो मुलगा तयार झाला की मग त्याचा रिझल्ट हळूहळू यायला चालू होतो. इन लास्ट गोल काय आहे सर, की मुलं जे यायला लागलेत ते आता, जसं की माझं जे म्हणजे आयुष्यातले 40 वर्षे मी करून आज ह्या स्टेजला आहे, मुलं ते पाहत आहेत सध्या की आपल्याला झटकं नाही. किंवा माझ्या लहानपणी माझ्या घरात काही नव्हतं, आज एवढं मोठं उभा करून आपण ठेवतो मुलांसाठी, परंतु ते म्हणतात की आम्हाला काय करायचं, ठेवलंच नाही आई वडिलांनी. तर ह्या कत्रीमध्ये सध्या आपली जी तरुण पिढी अडकलेली आहे. तर त्याला आपण एक मार्ग उपलब्ध करून द्यायचा आहे, हा आपल्याला आपल्या गावाकडच्या भागातून, आणि त्याचं बायबॅक करून पुण्यामध्ये जी मुलं आलेली आहेत, आपली लोक आहेत तुमची मुलं जी आहेत अशी की त्यांना उभा करण्यासाठी आपण पुण्यामध्ये विक्री व्यवस्था उभा करायची. कारण हा प्रोजेक्ट मी देवीजी यांना सुद्धा सांगितला होता. देवीजीचे जे मेन चेअरमन साहेब आहेत त्यांना सुद्धा सांगितला होता, आणि ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटलाही सांगितला होता. हा, हॅलो 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 It's okay, sir. Please continue. हॅलो. नाही, प्लीज कंटिन्यू करा. काही नॉईस होता मध्ये फक्त. हो का? हा, नाही, सरांनी प्रश्न विचारला होता म्हणून की आपल्या गावाकडच्या मुलांसाठी आपण काय करू शकतो, तर निश्चितच ह्या गोष्टी आपण विचारात जर घेतल्या, त्याच्यासाठीची त्यांना मार्गदर्शन करायची तयारी माझी आहे. मी जाऊ शकतो फिजिकली, त्यांना आपण करू शकतो, किंवा त्या व्यक्ती, आता जसं सरांनी मला प्रश्न केला, त्यांनी जर त्या गावामध्ये आपली जर त्या गावातली जेवढी घरं असतील, त्यांची मुलं असतील, त्यांना एकत्र करून आपण जर तिथे गेलो आणि सगळ्याला मी मोटिवेट करेन मुलांना, आपण स्वतः ते गावातलं जाऊन त्याचं हे बघितलं पाहिजे, वातावरण बघितलं पाहिजे, आणि त्याची काम करायची तयारी आहे का, ह्या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितच आपल्याला त्यामध्ये यश मिळेल.
तर पण काही डॉक्युमेंट किंवा प्रोजेक्ट प्लॅनिंग असं काही केलेलं आहे का की जे आपल्याला? आहे. आपल्याकडे शेळीचा उद्योगाचं जे आहे त्याचं आपल्याला मार्गदर्शनसाठीचं आहे. शेळी उद्योग करू शकता. बरं. सुरुवातीला सर पैसे कसे त्याला मिळतील हा बेसिक प्रश्न मुलं विचारतात मला सगळीकडे. बरोबर. हा, मग आपल्याला पैसे सुरुवातीला न घालवता त्याला एक 5-6 महिने आवड निर्माण झाली ना, की मग त्या मुलाला आपण की बाबा तू शेतीचं एक 7 दिवसाचं ट्रेनिंग, सॉरी, शेळी पालनाचा एक 7 दिवसाचा 21 दिवसाचे कोर्सेस असतात, क्रॅश कोर्स. त्याला जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून. हॅलो. 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 हा सर, कंटिन्यू करा हॅलो. सर प्लीज. हा, तर त्या अनुषंगाने आपल्याला जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून लोकल बँकेच्या माध्यमातून 2 लाखापर्यंत कर्ज मिळतं शेतीसाठी, म्हणजे आपल्या शेळी पालनासाठी. आपण त्याला सपोर्टिव्ह त्याला देऊ शकतो. आणि शेळी पण घेताना आपण 2 वेताची शेळी आपण घ्यायची असते, कारण का ती इकॉनॉमी बेसला उभा करायचं असतं आणि तिला तिच्या जोडीला आपण आपल्या ज्या देशी कोंबड्या ज्या असतात त्याचे उपलब्ध करून घ्यायची. कोंबडी विकायची गरज नाही किंवा काही नाही, नुसते अंडे जरी विकले तरी त्याची बायबॅक व्यवस्था केली तरी त्याला पैसे मिळतात. आता माझा बेसिक प्रोजेक्ट आहे. तुम्हाला 8 दिवसाच्या गावाकडच्या बाजारामधनं ऍटलिस्ट 5,000 ते 8,000 रुपये तुम्हाला मिळाले पाहिजेत. तो गोल आपल्याला पूर्ण करण्यासाठी 2 वर्ष तरी कमीत कमी तुम्हाला तिथं द्यावे लागतात. कारण ही सगळी सिस्टीम उभा करून देईपर्यंत त्याचं ऍक्च्युअली रिझल्ट यायला ऍटलिस्ट 2 वर्ष मी घेतो. कारण काय, वातावरण सतत चेंज आहे, पावसाचं अनसर्टनिटी आहे, पाण्याची उपलब्धता, लाईटची उपलब्धता, लेबरची उपलब्धता, ह्याच्या विचार करून अदरवाईज एका वर्षामध्ये हा प्रोजेक्ट यशस्वी होऊ शकतो. कारण त्याचं सगळ्यात महत्वाचं की तो तिथं रमला पाहिजे, त्या एरियामध्ये रमला पाहिजे. तर अशा दृष्टीने जर आपण जर केलात ना, तर जिल्हा उद्योग केंद्र पाठीमागे उभं आहे. त्याचबरोबर तुमचं वेगवेगळे महामंडळ आहेत. आणि आताच 1/6/2025 एक सर्क्युलर आहे राज्य शासनाचं. शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठीचे जे काही कर्ज तुम्हाला पाहिजे, ज्याची ताकद आहे फेडायची, त्या लोकांनी निश्चित त्याचा आनंद घ्यावा. त्याची सुद्धा आमच्याकडे मिटकॉनच्या माध्यमातून, कारण आम्ही 24 वर्ष झाले सोलापूर जिल्ह्याचे मिटकॉन आणि बार्टी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, आपल्या पुण्यामधली जी संस्था आहे, त्याचं स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आपण सोलापूरमध्ये आम्ही ऍक्टिव्ह आहोत. त्याच्यामुळे आम्हाला बरेचसे असे होत करू. आणि ह्याच्यातून सगळ्यात महत्वाचा एक संदेश त्यातून गेलेला आहे, जे आता सर्वजण भेडसावत आहेत त्या गोष्टीला, की आपल्या मुलांचे मॅरेज सिस्टीम साठीची उभा करण्याची जी सिस्टीम आहे ती सुद्धा ह्यातनं सक्सेस होऊ शकते. राहुल सर, मला वाटतं माझं उत्तर झालेलं आहे. दुसरा कोणाला प्रश्न असेल तर मला विचारू शकता. सर, तुम्ही जे म्हणालात सिस्टीम, त्याच्यामध्ये त्या सिस्टीम मध्ये किती रोल आहेत, म्हणजे किती काय काय रोल आहेत त्यामध्ये, आणि ते कसे एकमेकांवरती अवलंबून आहेत? म्हणजे शेती करणार एक कोणीतरी असेल, लेबर कोणीतरी असेल, तो माल विकण्यासाठी तुम्हाला मार्केटिंगचे कोणी लागणार असेल, तर अशी काही त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा ना प्लीज. राईट सर, थँक्यू. सगळ्यात सुरुवातीला सर आपण विषय असा निवडलेला आहे की पूर्वी जे 5 एकर 10 एकर लोक करायचे, किंवा पूर्वी जी पाटीलकी चालायची गावाकडे आणि गावातले अज्ञान लोक त्यांच्याकडे काम करायची, आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये. मला परत एकदा ह्या गोष्टीचा अभिमान आहे की आपल्या संविधानाने जे काही शिक्षणाचा आपल्याला जो अधिकार दिला, हक्क दिला, त्या अनुषंगाने आज आपली जी पिढी आहे प्रचंड शिकलेली आहे. पण त्यांच्या डोक्यामध्ये एक न्यूनगंड जाऊन बसलाय की ही माझी कामच नाहीयेत. म्हणजे की एखादा फार्म डेव्हलप करावा, काय करावा. नो डाऊट की आत्ताच्या ह्या क्षणाला सुद्धा आपल्याकडे 2 पैसे आले आणि आता काहीतरी ट्रेस घालवायचा आहे किंवा काय करायचं आहे, म्हणून अल्टरनेटिव्ह म्हणून आपण काय करतो, गावाकडे जाऊन एक 4-5 एकर किंवा म्हणजे जे काही चाललेलं ई मीडियावरती चालू आहे की व्हिडिओ येतात, 5 एकर मधला आमचा फार्म हाऊस बघा, किंवा फॉरेन मध्ये इथले महाराष्ट्रीयन कुटुंब गेलंय, तिथं मोठं विश्व उभा केलंय. आपण कम्पेअर करतो.
म्हणजे विदेश आणि भारताचं जेव्हा कंपॅरिझन होतं ते चुकीचं आहे. कारण तिथं तिथं असलेली जी काही सपोर्टिव्ह आहे गव्हर्नमेंटकडनं आणि आपल्याकडे आहे त्याचा डिफर आहे का, तर आपण विविध भाषा आणि ह्याच्यामधले आपली लोक आहोत, कास्टिजमधले लोक आहोत, वेगवेगळ्या कास्ट आहेत आपल्याकडे, प्रत्येकाचे आपापले विचार आहेत. आपल्याला याची सांगड घालायची आहे. थोडक्यात काय आहे की सुरुवातीला आपल्याला त्या मुलाला तिथे उभा करायचा आहे आपल्या कुटुंबाच्या मार्फत. काही पैसे त्याला जास्त लावायची गरज नाही. कुठल्याही पतसंस्था किंवा बँकेला न जाता तुमच्याकडे जर आज 1,000 रुपये असतील आणि तुमच्याकडे जर 10 गुंठे जागा असेल तर आपण हा प्रोजेक्ट स्टार्ट करू शकतो. त्याला कुठे जायची गरज नाही. फक्त ते 1,000चे 10,000 कसे करायचे ही आम्ही तुम्हाला सिस्टीम देणार. त्यासाठी माझ्याकडे एक्सपर्टीज आहेत. त्याच्यानंतर तिथून तो मटेरियल येणार आहे तर आपल्याला ती एक सिस्टम उभा करावा लागेल. जसं आता तळेगाव दाभाडेंचे सर आपल्या ग्रुपमध्ये आहेत, त्यांनी छोटे मोठे उद्योजक उभा केले, तर असाच एखादा जर उभा केला तर एक गाडी आपण गव्हर्नमेंटच्या माध्यमातून उपलब्ध करून घ्यायची की जी पेरिशेबल आयटम आणते. तर ती आपण उचलायची आणि पुण्या मुंबईमध्ये आपल्या आता जसे की आपल्याकडे आज 15 लोक आहोत तर 15 लोकांची 15 सोसायटी असतील आपल्या, त्या सोसायटीमध्ये डिस्ट्रीब्युशन करा. तुम्हाला त्याच्यातली इकॉनॉमी लक्षात द्यायला चालू होईल. ह्यासाठी आपल्याला सम पिरियड ऍटलिस्ट 1 इयर द्यावा लागेल. त्याच्या काही गोष्टी आहेत प्रत्येकाला ह्याच्यामध्ये. म्हणजे आपण सर्वजण आता अर्निंग मध्ये आहोत, परंतु एखादा हुतखोर मुलगा असतो की मला काहीतरी काम दे, किंवा गावाकडनं सांगतात की बघा माझ्या मुलाला काही काम देता येईल का, त्याच्यात आपण सिस्टम देऊन टाकू. आपण त्याला कंट्रोलमध्ये फक्त आपला कंट्रोल द्यावरती असला पाहिजे. अशा पद्धतीने आपण सिस्टीम सर्व उभा करू शकतो. कारण हा प्रयोग आम्ही पुण्यामध्ये केलेला आहे आणि त्याचं जवळजवळ 6 वर्ष आम्ही अभ्यास करून त्याचं फाईन प्रोडक्ट केलं. सुरुवातीला हार्डली 100 ते 150 लोक आम्हाला कस्टमर होते आणि 6 वर्षानंतर त्याचे जवळजवळ 8,000 ते 9,000 कस्टमर आम्हाला जॉईन झाले. फक्त वेळ आणि ते टायमिंग तेवढं साधून त्यांना ती डोर सर्व्हिस देऊन टाकायची, एवढी सिस्टम आपल्याकडे ठेवायची. तर माझा तुम्हाला प्रश्न उत्तर मिळालं असेल तर मला सांगा सर. होय सर. ठीक आहे. आय थिंक तुमच्याकडे जे काही राईटअप असेल ते पण आपण बघूयात. जसं तुम्ही म्हणालात 1% भेटायचं ते ते पण करूया. हो हो अजून काही हो. प्रश्न आहेत तर विचारता येऊ शकतील. अदरवाईज मला निश्चित. विचारायचं की बार्टी आणि मिटकॉन याच्यातून हा काय त्यांच्याकडनं बेसिकली सपोर्ट काय मिळतो? एक ट्रेनिंग काय? सर बाल्टी सपोर्ट असा आहे सर, त्यांचं स्किल डेव्हलपमेंटचा जो प्रोजेक्ट आहे त्यांच्याकडे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत बाल्टीकडे. त्यांच्या अनुषंगाने आपण आपल्या मुलांना स्किल डेव्हलपमेंट करू शकतो बाल्टीच्या माध्यमातून. रेसिडेन्शियल त्यांचे कोर्स असतात ना, स्टायपेंडरी असतात, पण तो ह्या गेले 5-7 वर्षामध्ये थोडासा डिस्टर्ब झालेला आहे तो. मिटकॉनच्या माध्यमातून ऍग्रिकल्चर बेस आहे, मार्केटिंग बेस आहे आणि प्रोजेक्ट उभा करून देण्यासाठीची जी काही सपोर्टिव्ह सिस्टीम आहे ती मिटकॉनकडे उपलब्ध आहे. आणि मी आणि माझे लहान भाऊ मिटकॉनचे गेली 20-25 वर्ष आम्ही सोलापूर जिल्ह्याचे अथॉराइज हे आहेत, वेंडर आहोत तिथले. त्याच्यामुळे मिटकॉन कडून आम्ही तुम्हाला सगळा सपोर्ट देऊ शकतो. एक्सपर्टीज आहे तिथे. आणि त्याचबरोबर तुम्हाला ज्या काही गोष्टी फायनान्शियली तुम्हाला सपोर्ट करणारे आहेत, एखादी बँक असेल किंवा काय असेल किंवा कुठली मटेरियल तुम्हाला म्हणजे मशिनरी घ्यायची असेल. कारण का ह्याच्यामध्ये अजून एक लपलेला विषय असा आहे की प्रोसेसिंग युनिट. जर आज मी 10 रुपयाला जर पालक खरेदी केला तर त्या तिथल्याच ग्रुपला जर मी पालकावरची जर प्रोसेस सांगितली तर तो 50 रुपये किलो जातो, 50 रुपये. तर हा जो इकॉनॉमी बूस्ट आहे ना फार मोठा आहे, तो यासाठी आपल्याला मिटकॉन ही संस्था सपोर्ट करते. म्हणतो की आपण व्हॅल्यू ऍडिशन म्हणतो ना सर. जसं आज मी गाईचं 80 रुपयाला दूध विकतोय, परंतु मी तूप विकतोय गिर गाईचं सर जवळजवळ 2400 ते 2600 रुपये किलो. तर ओके. ही जी गोष्ट आहे, कारण मी आता ह्या माझ्या अनुभवावरून किंवा माझा जो काही 15-16 वर्षाचा प्रवास आहे शेतामधला,
किंवा मी गाई सुद्धा मी आणतो जाऊन त्या भागातून. तर 5,000 किलो फक्त पुण्यामध्ये मी तूप विकले ए टू गाईचं. तर हा माझा म्हणजे रिझल्ट मला आल्यानंतरच मी सरांशी किंवा आपल्या ग्रुपला आता थोडस पब्लिकली बोलायला लागलो, कारण सक्सेस पैशातनं गेलेलं जाणार नाही. पण माझी मुलं किंवा आपला जर माणसाने जर त्यात घुसलं की खूप काही त्यामध्ये आपण पैसे कमवू शकतो आणि एक शाश्वत व्यवस्था उभा करू शकतो. थँक्यू सो मच. आपल्याकडे अमोल सर आहेत. अमोल सरांना प्रश्न विचारायचा आहे. अमोल सर प्लीज. हा, हॅलो सर, जय भीम. जय म्हटलं. हा, मला एक प्रश्न विचारायचा होता की आता हे लँड आणि जागा याच्यामध्ये एक्सपेन्स जास्त आहे सुरुवातीलाच, ठीक आहे, आणि मग बाकीच्या गोष्टी तर ते येतातच. पण जर का एक्झिस्टिंग आपल्याकडे फ्लॅट असेल किंवा प्लॉट असेल ज्याच्यामध्ये ऑलरेडी बांधकाम आहे, तर विदिन बिल्डिंग किंवा विदिन घर असं शेतीचा पर्याय आहे का अवेलेबल, आणि असेल तर मग त्यासाठी काय करावं लागेल? अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही केलाय सर. मला वाटतं की माझ्या एवढ्या ह्याच्यामध्ये मी बऱ्याच माझ्या मित्रांना वगैरे सगळ्यांना ह्या गोष्टी बोलत होतो की बाहेर जाऊन करण्यापेक्षा जसं हे ऍक्च्युली हे आहे, तुम्ही जो मला प्रश्न केलाय ना तो वेस्टर्न कल्चर आहे विदेशातला. माझं घर आणि माझा परिसर, माझी असलेली पालेभाजी, एवढा सिंपल कन्सेप्ट आहे तो. त्याच्यामुळे तिथल्या लोकांचं जे तुम्ही आज आपण कम्पेअर म्हणजे त्यांना पाहतो त्यांना, तर हीच कन्सेप्ट आहे आणि आपल्याकडे ती कन्सेप्ट निघून गेली. तर त्याच्यासाठी सर आपल्याला तुमची जर म्हणजे तशी तयारी असेल, नेटवर्क असेल, तर आपण एक मॉडेल म्हणून कुठली तरी एक सोसायटी घ्या. पण सोसायटीमध्ये तुमच्याकडे जागा नसणार आहे, असली तर उत्तम आहे. आणि नसेल तर आपल्याला आता जे काही नवीन तंत्रज्ञान आलंय तो भयंकर खर्चिक आहे, तो कोणी बेअर करणार नाही. त्याला इन्व्हेस्टरच लागेल किंवा एखादा कॉर्पोरेटर एक मॉडेल उभा करण्यासाठीचा तुम्हाला फायनान्स सपोर्ट येऊन घ्यावा लागेल. तर त्याच्यासाठी व्हर्टिकल जे फार्मिंग आहे आम्ही ते सुद्धा प्रयोग केलेला आहे. त्याचा चांगला प्रोजेक्ट तुम्हाला बघायचा असेल तर बारामती अग्रिकल्चर एरियामध्ये उपलब्ध आहे सर. पण त्याच्यामध्ये पैसा प्रचंड लागतोय आणि तिथं तुम्हाला एक्सपर्टीज 24 आवर्स तिथं तुम्हाला पाहिजे. 100% सक्सेस होऊ शकतो. म्हणजे की मग तुम्हाला काही नाही, प्रत्येक सोसायटीच्या छतावरती तुम्ही हा प्रोजेक्ट केलात ना तर बाकीच्या गोष्टीच बंद होतील साहेब. तर त्यासाठी पैसा लागेल सर, दुसरा काही नाही. आणि जर गावाकडेच करायचं असेल, विदिन द आपला माझा बंगला आहे किंवा माझी शेती आहे, मला आजूबाजूला काहीतरी 5 गुंठे जागा माझी मोकळी पडलेली आहे, त्याच्यावरती 100% मी तुम्हाला गाईड करू शकतो. तुम्हाला एक वेगळे पैसे टाकायची गरज नाही त्यासाठी. ओके सर, थँक्यू सर. राईट राईट. राहुल सर, अजून कोणाचे प्रश्न आहेत? आय थिंक नाही, अजून कोणाचे प्रश्न दिसत नाही आहेत. ओके, मग आपण कधी भेटून एकत्र बसून आपण हे एक हा छानपैकी एक प्रश्न आहे हा. ऋतुपर्णा मॅमचा, की हम्म. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड आउट गुड स्किल्ड सपोर्टिंग लेबर. मोस्ट ऑफ द प्रोजेक्ट्स फेल ड्यू टू लॅक ऑफ सच थिंग्स. टू त्याच्यावर सेल फॉर टू प्रोड्यूस ऑर टू सेल? स्किल्ड सपोर्ट लेबर दोन्हीसाठी असेल, म्हणजे बी इट प्रोड्युसर बी इट ओके, सेल. प्रोडक्शन साठी. हा, त्यांना उत्तर मी असं देईन की स्किल्ड लेबर हा एज्युकेशन बेस जेव्हा झाल्यानंतर कुणीही गावाकडे थांबत नाही आहे. आपल्याला जर त्याला थांबवायचा असेल तर तो ज्या अपेक्षेने शहराकडे चाललेला आहे, 1500 15,000 आणि हे ते गोष्टी आहेत, आणि जे काही त्याला गोल त्याचा करायचा आहे त्याची सुरुवात करण्यासाठीचा त्या ओनरनी त्याला विश्वास द्यायचा आहे. त्याला स्किल्ड कसं बनवायचं, तर ते आपली कन्सल्टन्सीमध्ये माझे एक मेंटॉर आहेत, ते स्वतः येऊन त्या मुलाला किंवा त्या मुलीला जे काही असेल ते कुटुंबातली व्यक्ती करायला, बाहेरचा लेबर तुम्ही सोबत घ्याच, परंतु तो थोडस तुमच्याकडे चांगली गोष्ट दिसायला लागली की तो येणारच नाहीये. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे माझ्या शेतीमधला.
त्याच्यासाठी तुम्हाला जेवढी करायची ताकद आहे तेवढंच करा, हा माझा त्यातनं सल्ला आहे. कारण काय होतं ह्यामध्ये की जेव्हा तुमचं काय म्हणतो आपण बॅरन लँड असते आणि ती जेव्हा ग्रीनरी दिसते ना, त्याच्यानंतर लोकांचे विचार बदलतात. म्हणून स्किल्ड लेबर तुम्हाला भेटणार नाही, अनस्किल्डच गावाकडे भेटतील. स्किल्ड लेबर भेटलं तर प्रत्येकाचा आपापलं नशीब आहे, परंतु भेटत नाही, कारण ते 20,000च्या खाली कोणीही तुम्हाला तिथं कामाला येणार नाही. तर आपल्याकडे असलेली जी घरातली मॅनपॉवर आहे आणि आपल्याकडं उपलब्ध आपली ताकद काय आहे हे ओळखून जर काम केलं तर 100% सक्सेस होऊ शकतो. हॅलो. Thank you. Yes. हा हा. Yep. She got the answer. अजून एक माझं सजेशन असं आहे, ज्यांना कुणाला ज्यांच्याकडे गावामध्ये चांगलं नेटवर्क आहे, जे सोशल मध्ये काम करतात, अशा आपल्या ग्रुपमधल्या कुठल्याही एका मेंबरच्या एरियामध्ये जर बॅरन लँड ऍटलिस्ट 50 एकर फ्री असेल, तर आता एक 2 प्रोजेक्ट फार मोठे सध्या आलेले आहेत माझ्याकडे. एक आहे त्याच्यामध्ये बांबू लागवड आहे, बॅक टू बॅक हे आहे ती इनिशियल, आणि त्याला गव्हर्नमेंटची सबसिडी आहे 35%. आणि त्याचबरोबर आहे तुमचं सोलर इम्प्लिमेंटेशन. सोलरची लाईट डेव्हलप करून द्या आणि तो गव्हर्नमेंटला विका, आणि त्याच्यातून तुमचे तुमचे जे काही ग्रुप असेल, इंडिव्हिज्युअल असेल. इनिशियल सोलरला जरा इन्व्हेस्टमेंट जास्त आहे ऍज कम्पेअर टू बांबू. हे 2 प्रोजेक्ट अतिशय मिटकॉनच्या माध्यमातून आलेले आहेत. मिटकॉन त्याला आहे सपोर्टिव्हला पूर्ण इनिशियल पासून ते एंड युजर पर्यंत हे सगळं आहे. म्हणजे कुठल्या कुठल्या स्टेजला तुम्हाला अग्रीमेंट करायची, काय करायची, ह्या सगळ्या गोष्टी ते सांगतात. तर असा पण माझ्याकडे प्रोजेक्ट आता आलेला आहे, आणि लवकरच आम्ही तुम्हाला एखादा प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला दाखवेल की मी ते आम्ही सक्सेस केलेला आहे. तर असं पण आपण जाऊ शकतो. मिनिमम लँड किती, 50 एकर म्हणालात तुम्ही? हा, कारण त्यामध्ये इकॉनॉमी खेळतच नाही ना. 50 एकर म्हणजे असं काही नाही, तुम्ही तुम्ही 100 लोकांची मिळून 50 एकर घ्या एकाच ठिकाणी. बॅरन लँड, मला काही अशी लँड नकोच आहे. मला खडकाळ अशी जमीन असली तरी चालेल. मला ती गरज नाही की मला टिकाऊ आणि काय म्हणतो आपण बागायत क्षेत्र, अशा काही गोष्टी नको. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्या ग्रुपमध्ये मी सांगू इच्छितो, आपल्या डोक्यात जे बसलेलं आहे की शेती अशी काळीभोर पाहिजे, मस्त म्हणजे असं दिसतं तसं, असं काही नाही सर. शेती तुमची कशी असू द्या, अगदी माळरान असू द्या, म्हणजे खडकाळ असू द्या, मुरमाड असू द्या, प्रत्येक ह्याला तुम्हाला त्याचं उत्तर आहे. आपल्याकडे क्रॉप तसा अवेलेबल आहे. जसं की मी माळरान घेतलं आणि तिथं डाळिंब उभा करून टाकलं. आज माझं 8वं वर्ष आहे, मी हार्वेस्टिंग घेतो, वर्षातून एकदाच घेतो. माझ्याकडे केमिकल फ्री आहे. 6.5 ते 7.5 लाख माझं वर्षाचं त्यातनं मला उत्पन्न मिळतं. 50% तर 100% फायदा आहे त्याच्यामध्ये. आणि एकदा हार्वेस्टिंग करून झाल्यानंतर 3दा हार्वेस्टिंग होतं, फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड, थर्ड ग्रेड नंतर आम्ही ते झाडं छाटणी करून त्याला आम्ही ऍटलिस्ट 4 महिने त्याला असंच तो रान मोकळं ठेवतो. दरम्यान त्याच एरियामध्ये आम्ही पालेभाज्या करतो. म्हणजे आमचे 365 दिवस एका एकरमध्ये ऍक्टिव्हिटी चालू असते. आणि त्याला सपोर्टिव्हला 6-6 महिन्याला मला माझ्या बांधावरनं शेवगे शेंगा, मला नाही म्हणलं तरी 200-300 किलो शेंगा तर अशाच मिळतात. मला काही त्याला करायची गरज लागतच नाही. असा हा इकॉनॉमी प्रोजेक्ट आहे सगळा. इंटर क्रॉपिंग आहे, मेन क्रॉपिंग आहे, म्हणजे म्हणतो ना रनिंग आयटम्स आहेत माझ्याकडे. असे करून मी हा प्रोजेक्ट 1 एकर मधला सक्सेस केलेला आहे, सॉरी 2 एकर मध्ये सक्सेस केला आहे. इंटरेस्टिंग, इंटरेस्टिंग, मस्त, खूप. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? ओके, खूप. प्रश्न नाही आहेत असं अजून करून वी कॅन स्टॉप हिअर, राईट प्रशांत सर? राईट. येस सर. पर्सनली आणि ग्रुपतर्फे गौतम सर तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप छान सेशन आणि सगळ्या प्रश्नांना तुम्ही उत्तरं दिली. खूप खूप धन्यवाद.
जय हिंद. मी रेकॉर्डिंग जय स्टॉप. हिंद.